दादा उठा ना, झोपलास का? झोपलं नव्हतं ऍक्च्युली. तर मित्रांनो, याला बोलतात हायवे हिप्नॉसिस, रोड हिप्नॉसिस किंवा व्हाईट लाईन फीवर सुद्धा बोलतात. तेव्हा एक समतोल रस्ताच असतो. लांबच्या पल्ल्याच्या रस्त्यावर तुम्ही चालत असता तेव्हा क्षणासाठी आहे ना तुम्हाला कळत नाही रस्त्यावर काय चाललंय. ओके, म्हणजे तुम्ही एक प्रकारे आहे ना तुमचा मेंदू आहे ना हे होऊन जातो, ऑटो पायलट मोडवर जाऊन जातो. म्हणजे रस्ता जातो, गाड्या जातात. ओके, 10 ते 15 मिनिटं मागचं काय गेलं ते कळत नाहीये. तर याला बोलतात हायवे हिप्नॉसिस. याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात आणि जीव पण जातो. त्याचे लक्षणं काय आहेत? एकाच ठिकाणी तुम्ही गाडीचा म्हणजे एकाच ठिकाणी लक्ष तुमचं केंद्रित असतं. त्याच्यानंतर तुम्हाला थकवा जाणवतो. ओके, पाठीमागचं काय झालं ते तुम्हाला आठवत नाहीये आणि विशेष म्हणजे जांभळ्या यायला लागतात. तर ही काही लक्षणं आहेत जिथं म्हणू शकता हायवे हिप्नॉसिस तुम्ही स्वीकारू शकता. आता वाचायचे कसं? काही नाही, भले किती मोठा लांब पल्ल्याचा रस्ता असो तर तुम्हाला आहे ना ऍटलिस्ट 2-3 तासाला तुम्हाला गॅप हा घेतलाच पाहिजे. चहा कॉफी प्या, गाणी ऐका, खिडकी खाली करा. ओके, जेणेकरून फ्रेश हवा आतमध्ये येईल. आणि महत्वाचं म्हणजे को पॅसेंजर असेल किंवा को ड्रायव्हर असेल त्याच्याशी गप्पा मारत बसा किंवा काय एसीचं टेम्परेचर चेंज करा. तर हायवे हिप्नॉसिसचा शिकार होण्यापासून वाचा मित्रांनो आणि काळजी घ्या अवश्य. धन्यवाद. जय महाराष्ट्र.